श्री स्वामी समर्थ. उद्या आमलकी एकादशी. आईने मुलांसाठी संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा कापुरासोबत या 2 वस्तू. मुलांचे नशीब उजळेल, अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल, लग्नाचे योग जुळून येतील. नमस्कार सख्यांनो, उद्या आहे वर्षातील अत्यंत प्रभावी अशी आमलकी एकादशी. आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या करिअरसाठी आणि लग्नासाठी किती धावपळ करतो किंवा चिंता करतो ना. पण तुम्हाला माहीत आहे का, उद्याच्या संध्याकाळी तुमच्या उंबरठ्यावर केलेला एक छोटासा बदल तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं करू शकतो. अनेकांना वाटतं की फक्त उपवास केला म्हणजे झालं, पण नाही. उद्याच्या रात्री एक असा गुप्त उपाय आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. कापुरासोबत अशा 2 वस्तू जाळायच्या आहेत ज्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन प्रगतीचे दरवाजे उघडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती घातक ठरू शकते. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता नक्कीच येईल. सख्यांनो, आमलकी एकादशी म्हणजे आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचा दिवस. पण हा दिवस फक्त पूजेपुरता मर्यादित नाही. या दिवशी ब्रह्मांडातून एक विशेष ऊर्जा पृथ्वीवर येत असते. अनेकांच्या घरात मुलं अभ्यास करतात पण त्यांना यश मिळत नाही. नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतात पण कॉल येत नाही, किंवा उपवर मुला-मुलींचे लग्नाचे योग जुळून येत नाही. याचं कारण काय? तुमच्या घरात असलेली अदृश्य बाधा किंवा वास्तुदोष, किंवा उद्या संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान एक असा काळ आहे ज्याला अमृतकाळ म्हणतात. या काळात जर तुम्ही उंबरठ्यावर मी सांगणार असलेला उपाय केला तर साक्षात लक्ष्मी आणि नारायण तुमच्या घरात प्रवेश करतील. त्या 2 वस्तू कोणत्या? त्या तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण त्या वापरण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ज्या मातांना वाटतं की आपल्या मुलांची एकाग्रता वाढत नाही, त्यांनी हा उपाय नीट ऐका. उद्या संध्याकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घराच्या मुख्य उंबरठ्याच्या उजव्या बाजूला एक पितळेची किंवा मातीची छोटी वाटी ठेवा. त्यात 2 भीमसेनी कापूर ठेवा. आता पहिली वस्तू ती म्हणजे लवंग, पण साधी लवंग नाही, जिचं फूल अखंड आहे. अशी 2 लवंग कापुरावर ठेवा. लवंग ही ऊर्जेचं प्रतीक आहे. हे जाळताना मुलांचं नाव मनात घ्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जप करा. याने मुलांच्या बुद्धीवर असलेले जडत्व निघून जाते. आता वळूया दुसऱ्या वस्तूकडे, जी तुमच्या मुलांच्या लग्नातील अडथळे आणि नोकरीतील समस्या दूर करेल. ती वस्तू आहे काळी मिरी. काळी मिरी ही शनी आणि राहूचे दोष दूर करते. कापुरासोबत 3 दाणे काळी मिरी जाळा. महत्वाची टीप सांगते, ऐका. हे करत असताना तुमच्या उंबरठ्याबाहेर तोंड करून उभे राहा. घराच्या आतील नकारात्मकता बाहेर घालवायची आहे हे लक्षात ठेवा. हा धूर संपूर्ण घरात फिरवा. जर मुलांचे लग्न ठरत नसेल तर या धुरामध्ये थोडी हळद टाका. हळद ही विष्णूची प्रिय वस्तू आहे आणि ती विवाहाचे योग लवकर जुळून आणते. हा उपाय करताना कुणाशीही बोलू नका. पूर्ण शांततेत आणि श्रद्धेने हा उपाय करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की घराचं वातावरण कसं हलकं झालं आहे. बऱ्याच जणी विचारतात, ताई हे नक्की काम करतं का? सख्यांनो, शास्त्र सांगतं की अग्नी आणि कापूर हे वातावरणातील अणुरेणू शुद्ध करतात. आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावण्याचे जे पुण्य मिळते तेच पुण्य या उंबरठ्यावरील उपायाने मिळते. कारण उंबरठा हा घराचा
मर्यादा पुरुषोत्तम भाग आहे. उद्याच्या दिवशी घरात मांसाहार करू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. शक्य असल्यास मुलांना उद्या आवळ्याचा रस प्यायला द्या किंवा किमान एक आवळा खायला सांगा. यामुळे त्यांचे आरोग्य आणि बुद्धी दोन्ही तल्लख होईल. आमलकी एकादशी, ज्याला आपण आवळ्याची एकादशी असेही म्हणतो, ही फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येते. शास्त्रानुसार या दिवशी आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली आणि भगवान विष्णूंनी स्वतः या झाडामध्ये वास्तव्य केले असे मानले जाते. मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी आईने केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. आमलकी एकादशीचे महत्त्व सांगते, ऐका. या एकादशीला मोक्षदायिनी मानले जाते. असे म्हटले जाते की जे फळ 100 गायीचे दान केल्यावर मिळते, तेच फळ केवळ आमलकी एकादशीचे व्रत आणि आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने मिळते. आवळा हे भगवान विष्णूचे अत्यंत प्रिय फळ आहे. म्हणूनच याला धात्री म्हणजेच माता असेही म्हणतात, जी पालन पोषण करते. भगवान विष्णूंना काय अर्पण करावे सांगते, ऐका. मुलांच्या आयुष्यातील संकटे संपवण्यासाठी विष्णूला खालील वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. पहिले म्हणजे आवळ्याचे फळ. किमान 11 आवळे विष्णूंना अर्पण करा. पिवळी फुले आणि पिवळे वस्त्र. पिवळा रंग विष्णूंना प्रिय आहे, जो समृद्धी दर्शवतो. तुळशीपत्र. तुळशीशिवाय विष्णूची पूजा पूर्ण होत नाही. केसरयुक्त दूध. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते. मुलांच्या प्रगतीसाठी आणि संकटे दूर करण्यासाठी 10 प्रभावी उपाय सांगते, ऐका. हे 10 विशिष्ट उपाय दिले आहेत, जे तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता आणि कराच. आवळ्याच्या झाडाची पूजा. संध्याकाळी आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. झाडाला 7 वेळा कच्चा सूत म्हणजेच दोरा गुंडाळा. यामुळे मुलांच्या करिअरमधील अडथळे दूर होतात. पाण्यात आवळा टाकून स्नान. मुलांना आंघोळीच्या पाण्यात थोडे आवळ्याचे चूर्ण किंवा आवळ्याचा रस टाकून स्नान करायला सांगा. यामुळे मुलांची नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. जर मुलगा मुलगी अभ्यासात मागे असेल तर आईने मुलाचे नाव घेऊन भगवान विष्णू समोर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. 21 आवळ्यांचे दान. मुलांच्या नोकरीत यश मिळत नसेल तर विष्णू मंदिरात जाऊन 21 आवळ्याचे दान करा. यामुळे राजयोग जुळून येण्यास मदत होते. पिवळ्या धाग्याचा उपाय सांगते, तो पण ऐका. एक पिवळा धागा घेऊन त्यावर विष्णूचे नाव घेत 11 गाठी मारा आणि तो धागा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकात ठेवा. तुळशीला प्रदक्षिणा. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून 11 प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. यामुळे मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतात. आवळ्याचे रोप लावणे. शक्य असेल तर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा बागेत आवळ्याचे रोप लावा. जसे जसे झाड वाढते तशी मुलांची प्रगती होत जाते. केसराचा टिळा. भगवान विष्णूंना केसर अर्पण करा आणि तेच केसर मुलांच्या कपाळावर टिळा म्हणून लावा. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. गायत्री मंत्र जप. आवळ्याच्या झाडाखाली बसून मुलांसाठी 108 वेळा गायत्री मंत्राचा जप केल्याने त्यांच्या आरोग्यातील संकटे टळतात. पिवळी मिठाईचा नैवेद्य. विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई जसे बेसन लाडू किंवा पेढे अर्पण करा आणि तो प्रसाद मुलांना खायला द्या. यामुळे मुलांची चिडचिड कमी होऊन स्वभाव शांत होतो. तर माझ्या प्रिय सख्यांनो, मैत्रिणींनो, उद्याची ही सुवर्ण संधी सोडू नका. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने केलेले हे छोटेसे कष्ट नक्कीच फळाला येतील. हा उपाय करा आणि तुमचे अनुभव मला नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण, माहितीपूर्ण वाटला असेल तर
तुमच्या नातेवाईक आणि मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली हजेरी नक्की लावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा आणि श्रद्धेने सेवा करा. श्री स्वामी समर्थ.